गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता। लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। या जखमेच्या खुणा अजूनही ताज्या असतानाच प्रशासनाने पर्यटकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, सुरक्षा व्यवस्था अभेद्य करण्यासाठी QR कोड आधारित जगातील सर्वात मोठी ओळख मोहीम हाती घेतली आहे। काय आहे ही नवीन प्रणाली? पहलगाममध्ये आता केवळ ओळखपत्रावर काम चालणार नाही। प्रशासनाने येथे काम करणारे सुमारे 25,000 लोकांच्या डिजिटल ओळखीचे लक्ष ठेवले आहे। यामध्ये घोडेवाले, टॅक्सी चालक, फोटोग्राफर, स्थानिक गाईड, फेरीवाले आणि दुकानदार यांचा समावेश आहे। आत्तापर्यंत 7,000हून अधिक लोकांना हे विशेष QR कोड वितरित करण्यात आले आहेत। पर्यटकांना एका स्कॅनवर कोणती माहिती मिळणार? हा QR कोड कोणत्याही स्मार्टफोनवर किंवा Google लेन्सच्या मदतीने स्कॅन करता येणार आहे। स्कॅन केल्यानंतर पर्यटकांना व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक, संबंधित व्यक्तीचा नोंदणी तपशील आणि व्यवसायाचे स्वरूप, त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीची पोलीस चौकशी झाली आहे की नाही हे देखील यातून स्पष्ट होणार आहे। तसेच यात त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी संबंधित महत्त्वाची माहिती समाविष्ट असणार आहे। या पडताळणीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत कडक आहे। आता पहलगाममधील व्यावसायिकांना दिले जाणारे QR कोड मिळवणे इतके सोपे राहिलेले नाही। यासाठी सेवा पुरवठादाराला प्रथम खिदमत सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन फॉर्म भरावा लागतो। त्यानंतर पोलीस त्याची संपूर्ण पार्श्वभूमीची बारकाईने तपासणी करतात। ज्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल आहे त्याला QR कोड दिला जात नाही। बैसरण हल्ल्यानंतर अनेक स्थानिक लोक संशयाच्या भोवऱ्यात होते, त्यामुळे NIA आणि स्थानिक पोलिसांनी या प्रक्रियेत अत्यंत कडक निकष लावले आहेत। पर्यटकांच्या मनात विश्वासाचे वातावरण। गेल्या वर्षीच्या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र आता हा QR कोड केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नाही तर पर्यटकांच्या स्वतःच्या समाधानासाठीही उपलब्ध आहे। एखादा पर्यटक जेव्हा घोड्यावर बसेल किंवा गाईडची मदत घेईल तेव्हा तो स्वतःहून त्या व्यक्तीचा QR कोड स्कॅन करून तो अधिकृत आहे की नाही हे तपासू शकतो। स्थानिक सेवा पुरवठादारांकडून स्वागत। या मोहिमेचे स्थानिकांनीही स्वागत केले आहे। स्थानिक सेवा पुरवठादार गुलाम हसन यांच्या मते, आता आमच्याकडे डिजिटल ओळख असल्याने पर्यटकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आहे। यामुळे बाहेरील अनधिकृत लोकांपासून आणि बनावट सेवा पुरवठादारांपासून पर्यटकांचे रक्षण होणार आहे। सध्या पहलगाममधील 17 ते 18 प्रमुख पर्यटन स्थळावर ही यंत्रणा कार्यरत असून पर्यटनात पारदर्शकता आणून दहशतवादी कारवायांना आळा घालणे हा याचा मुख्य हेतू आहे। पहलगाम पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार केवळ काश्मीरच नव्हे तर देशातील पर्यटन क्षेत्रासाठी एक आदर्श सुरक्षा मॉडेल ठरण्याची शक्यता आहे। या डिजिटल कवचामुळे आता पर्यटकांना निसर्गाचा आनंद अधिक निर्भयपणे घेता येणार आहे। या संपूर्ण प्रणालीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।